जयंती दिन आहे. खऱ्या अर्थानं वंचित समाजाला न्याय देण्याचा बाबासाहेबांनी जो विडा उचलला होता आणि त्यांनी या देशाला ज्या पद्धतीनं जे वंचित होते, जे तळागाळातले लोक होते, त्यांना न्याय मिळवून दिला. आणि आज आपण पाहतो आहे की दलित समाज हा सर्व अर्थानं, दलित बहुजन हा सर्व अर्थाने आज समाजाच्या मुख्यधारेत काम करताना आपल्याला दिसतो आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्मरण हे सातत्यानं होत राहावं त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं. आणि त्यांनी जो मार्ग दाखवलेला समाजाने त्याचं अनुकरण करावं, हीच आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व या चतुसूत्रीवर आधारित संविधान ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक लोकशाही रुजवली, त्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. भारतीय जनता पक्षाचं सरकार मागच्या 7 वर्षात केंद्रामध्ये आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी इंदू मिलची जागा या देशाला अर्पित केली. लंडनचा बंगला देवेंद्रजी फडणवीसांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला. दिल्लीची महापरिनिर्वाण भूमी असेल, अशा अनेकविध, किंवा मग नागपूरचं दीक्षाभूमीचं केंद्र असेल जे आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेलं गेलं, अशी अनेक कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही केलेली आहेत. आज परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरजींच्या जन्मदिनी संपूर्ण भारतवासियांना आम्ही आपल्या वतीनं शुभकामना देतो. आणि अशाच पद्धतीनं या देशातली लोकशाही सुदृढ होत राहील आणि या जगातल्या, देशातल्या सर्वसामान्य माणसाला, दलित शोषित पीडितांना शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचता राहील, अशा शुभकामना देत आज सगळ्यांना शुभकामना. खूप धन्यवाद. सभी को, तो सारे भारतवासी को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के 131 जयंती की शुभकामनाएं देता हूँ. और ये देख रहे हैं आप कि यहाँ सारे लोग बाबा साहब के से प्रेरणा लेने के लिए आते हैं और यहाँ से जाकर अपने गाँवों में, देहातों में बाबा साहब की मूवमेंट का काम करते हैं. तो आज ये संकल्प मनाने का दिन है कि बाबा साहब ने जो समतामूलक समाज की बात की है और मानवतावादी विचारों की बात की है, जो इंसानियत की बात की है, तो उस विचारों को जन जन तक पहुंचाने का कार्य आज ये सारे लोगों ने करना चाहिए. और यही सामाजिक न्याय विभाग की ओर से आपको संदेश है. जय भीम, नमो बुद्धाय. सबसे पहले महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, इनके चरणों में राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग के सदस्य इस नाते से सुभाष पारदी, उनके चरणों में अभिवादन करता हूँ. महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने जो हमें समता, बंधुत्व और एकता का जो संदेश दिया है, उसी संदेश की आज ज़रूरत है. और उन्होंने जो त्याग किया, उस त्याग को हम सब भारतवासी समर्पित भाव से उनके बताए हुए मार्ग पर हम आगे काम करते रहे. इसी शुभकामनाओं के साथ में मैं अपने श्रद्धांजलि अर्पण करता हूँ और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जयंती निमित्त सभी देशवासियों को शुभकामना देता हूँ. जय भीम. आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जन्मदिवसाच्या निमित्त आज साहेबांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी संविधान चौकात आलो. आज बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली जी कॉन्स्टिट्यूशनमुळे आज आपल्या देशामध्ये आज आपण या ठिकाणी आपण पोचलो आहे, त्याचे जे अपेक्षा आहे, साहेबांच्या लाईफच्या अपेक्षा आहे, सर्वांनी लक्षात ठेवून पुढे आपला देश अजून चांगलं होण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया. भारताच्या संविधानाचे रचयिते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 जन्म त्या दिवसानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याकरता समस्त ओबीसी बांधव एकत्र झालेले आहे. आणि आपल्या समाजाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम घटनेच्या 340मध्ये या ओबीसीबद्दल विचार केला आणि एक महान विचार या ठिकाणी त्यांनी प्रगट केला की मी जरी कोण्या समुदायाचा असेल तरी माझा समुदाय बाजू ठेवून मी दुसऱ्या समुदायाला प्रतिनिधित्व देण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं. यांच्या अशा विनम्र आणि
या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळे हा समस्त ओबीसी समुदाय त्यांचे आभार मानतो, आभार व्यक्त करतो आणि हा ओबीसी समुदाय एकत्र होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ते चालेल असं मी या ठिकाणी करतो आणि परत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय संविधान, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाच्या संविधानाचेच नव्हे तर या देशाच्या एकूण समाजव्यवस्थेचे रचयिता होते. हा देश 18 पगड जाती जमातींनी निर्माण झालेला आहे हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून त्यांनी आरक्षण ही जी संकल्पना आहे त्यांच्या डोक्यात आहे, ही डोक्यात महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्या वारशातून आणि वशातून डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची रचना केली आहे. कारण या देशामधला जो काही समाज आहे 85% समाज हा अजूनही आपल्या संविधानिक मागण्यापासून वंचित आहेत. याची जाणीव कालही होती, आजही आहे. म्हणून या देशातल्या सर्वस्वी वंचित समाजासाठी संविधान हे हक्काचं असं साधन आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय संविधानाचा विजय आणि डॉक्टर बाबासाहेबांचा विजय या दोन्ही घोषणा या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करतो आणि या 131व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना, सर्व बांधवांना आम्ही या शुभेच्छा देऊ इच्छितो. उत्साह साजरा करतात. महाप्रसादाचं आयोजन आणि ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या भीमगीताचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पार्टीतर्फे आणि इतर संघटनेतर्फे ते आयोजित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आम्ही आता महानगरपालिकेचे आयुक्त सोबत राधाकृष्ण बी यांच्यासोबत माल्यार्पण बाबासाहेबांच्या प्रतिमेला केलेले आहे आणि आता पालकमंत्री माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेबसुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी माल्यार्पण अर्पण करण्याकरता येत आहे. यानिमित्त नागपूरच्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो. मैं सभी साथियों को, देशवासियों को और पूरे विश्व के लोगों को बधाई देना चाहता हूँ कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की आज जयंती है. जिस इंसान ने इस विश्व की पुनर्रचना करने की बात कही है, बाबा साहब कहते हैं कि रिकन्स्ट्रक्शन ऑफ वर्ल्ड इज़ पॉसिबल थ्रू बुद्धिज़्म. बुद्ध के विचारों से ही और आधुनिक डेमोक्रेटिक पैटर्न में जो बाबा साहब ने संविधान में दिया है, उस वजह से उसी तरीके से इस विश्व का पुनर्रचना की जा सकती है. ये ऐसे इंसान की आज जयंती है, उसके उनको मैं शत शत प्रणाम करता हूँ. जय भीम, नमो बुद्धाय. सबसे पहले तो मैं अपने चैनल का शुक्रगुजार हूँ कि आज यहाँ पर रिज़र्व बैंक ऑफ इंडिया चौक, संविधान चौक में आपने ये हमको मौका दिया है यहाँ पे बताने का. और सबसे पहले तो मैं बताना चाहता हूँ कि बाबा साहब का जो जयंती है सब पूरे वर्ल्ड में, पूरे दुनिया में खुशी से मनाया जा रहा है. और बाबा साहब के कारण ही आज हम लोग यहाँ पर ये स्थिति में है. यदि बाबा साहब नहीं होते तो हम कहाँ होते, ये कल्पना भी नहीं कर सकते. बाबा साहब ने जो समाज है इनको एक पढ़ाने के बाद और सुशिक्षित करने के बाद जो हमारे हाथ में जो बुद्ध धम्म दिया, ये बुद्ध धम्म जो है दुनिया का सबसे अच्छा धम्म है. और ये धम्म के कारण हम शांति से हमारा जो प्रोग्राम्स है और बाबा साहब ने जो हमको एनिहिलेशन ऑफ कास्ट और बाकी जो बुद्ध एंड इस धम्मा में जो और संविधान, सबसे पहले हिंदू कोड बिल, बाबा साहब ने क्या क्या नहीं किया जीवन में, एक आदमी इतना कर ही नहीं सकता. और आज पूरे भारतवर्ष में और पूरे भारत के बाहर भी हमारे जो लोग गए वहाँ पर भी वो लोग अपने बाबा साहब की जयंती मना रहे हैं. और बाबा साहब ही दुनिया में ऐसे व्यक्ति थे जो सत्य को सत्य बोलते थे और जो भी असत्य है उसको भी असत्य बोलते थे. और बाबा साहब ने भारत को यूनाइटेड किया है. अदरवाइज़ यहाँ पर इतने सारे प्रॉब्लम थे. बाबा साहब अकेले ही थे जो उच्च विद्या विभूषित थे और उनके कारण आज हम लोग ये परिस्थिति में हैं. थैंक यू. आप नहीं, बाबा साहब का एक एक जो वाक्य है वो बाबा साहब बहुत यानी दूरदर्शी थे. और बाबा साहब ने जो लिख के रखा है संविधान, सिर्फ बौद्धों के लिए नहीं लिखा, बाकी सभी जो मानव जाति है, मानव जाति का कल्याण हो इसलिए संविधान है. और जब तक संविधान रहेगा तब तक ये भारत एक रहेगा. यदि जब संविधान नहीं था तो भारत गुलाम था. यदि संविधान नहीं रहा तो फिर से भारत गुलाम बन सकता है. और संविधान चलाने वाले जो लोग हैं, ये यदि इनकी नीति अच्छी रही, इनकी जो प्लानिंग है जो बाबा साहब ने किताबों में लिख के रखा है, और संविधान अच्छा होने के कारण ही, अदरवाइज़ संविधान चलाने वाले अच्छे नहीं रहे तो भारत का कल्याण नहीं हो सकता. ये बाबा साहब ने पहले ही बता के रखा था. तो संविधान
सबको एकजुट करता है, सभी राज्यों को एक साथ रखता है, सभी मानव जाति को एक साथ रखता है। इसलिए संविधान चलाने वाले लोगों को ये मोरालिटी चाहिए, नीतिमत्ता चाहिए कि उन्होंने संविधान का एक एक सेंटेंस, एक एक आर्टिकल पढ़ के उसको इम्प्लीमेंट करना चाहिए। स्टेट ऑफ माइनॉरिटी बाबा साहब ने जो लिख के रखा है वो बहुत बड़ा संविधान के पहले लिख के रखा था, और उसके हिसाब से यदि भारत चलता है तो भारत को कोई हरा नहीं सकता, ये बाबा साहब को पता था। लेकिन संविधान चलाने वाले यदि नालायक रहे तो फिर भारत देश का कुछ नहीं हो सकता। ये बाबा साहब ने बहुत पहले सोच समझ के कहा था, और ये सत्य भी है। आज हम देखते हैं कि भारत में क्या परिस्थिति है, एक ही पार्टी पूरा संविधान तो, और हमारे जो आरक्षण है इसको बंद करने का भी प्रयास चल रहा है। और दूसरी बात यह है कि जो प्राइवेटाइजेशन है, प्राइवेटाइजेशन क्यों हो रहा है कि यहाँ पर रिजर्वेशन नहीं होता है, इसलिए प्राइवेटाइजेशन को आगे बढ़ावा जाता है। बाबा साहब ने बोला था कि प्राइवेटाइजेशन जो होना चाहिए, जैसे बैनर है, बैनर के जो 2 किले हैं उतना ही होना चाहिए, बाकी पूरा जो बैनर है ये स्टेट सोशलिज्म का कंसेप्ट बाबा साहब ने दिया था। तो संविधान चलाने वाले को ये बुद्धि कितनी ज़्यादा अच्छी है, उनका विवेक कैसा है, उसके ऊपर ही निर्भर रहेगा। अदरवाइज़ भारत फिर से वही स्थिति में जाएगा। और भारत जैसे अपन बोलते हैं कि कृषि प्रधान देश है, लेकिन अभी भी पाया जाता है कि भारत एक जाति प्रधान देश है, और ये जाति व्यवस्था, वर्ण व्यवस्था निकलने के बाद ही भारत स्वतंत्र हो सकता है। अभी भी हम मानसिक गुलामगिरी में ही हैं। सबसे पहले तो भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को अभिवादन करते हैं, सभी जनता को शुभकामनाएं देते हैं। और बाबा साहब ने जो संविधान के अंतर्गत भारतीय नागरिकों के लिए जो अधिकार दिए हैं, वो अधिकार जनता को किस प्रकार से मिलेंगे, इसके ऊपर आम आदमी पार्टी दिल्ली में, पंजाब में काम कर रही। मूलभूत जो है कि सभी को अच्छी शिक्षा मिलना चाहिए। लोग जब तक शिक्षित नहीं होंगे तो देश का विकास नहीं हो सकता है, और उसी मॉडल के ऊपर आम आदमी पार्टी काम करेगी। और बाबा साहब का जो स्वप्न था कि हमारा देश का हर इंसान अच्छी शिक्षा लेकर अच्छा बनना चाहिए, अच्छा नागरिक बनना चाहिए, उसको पूरा करने का आम आदमी पार्टी काम करेगी। देखिए, इतने साल पहले बाबा साहब ने जो देश को एक रोशनी दिखाई, इतने एडवर्स सर्कमस्टांसेस में भी उन्होंने डबल डॉक्टरेट किया, जो एक बहुत आज भी हम लोगों को उस पर विचार करना होगा और ये देखना होगा कि उन्होंने किस तरह से आगे बढ़ के पढ़ाई करी, और उसी का मॉडल इतने सालों बाद, क्योंकि और पार्टियों ने कुछ भी नहीं करा, सिर्फ देश को आज़ादी के बाद लूटना खसोटना। और सारे नेताओं ने अपने घर में उन्होंने पेलमेट्स तक नहीं छोड़े, टाइल्स के अंदर भी पैसे दबाने शुरू कर दिए। तो आम आदमी पार्टी का जन्म इसीलिए हुआ है कि बाबा साहब का वो अधूरा सपना, जो शिक्षा का सपना था, वो देश में लाए और उसे पूरा करें। विश्वगौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, संपूर्ण देशवासियांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे। केवळ बाबासाहेबांनी संविधान या देशाला दिलं नाही, तर खऱ्या अर्थाने दलित समाजातल्या लोकांना जीवन जगण्याची दिशा दिली, आणि त्याच्यामुळे आजचा दिवस सगळ्यांकरता, केवळ दलितांकरता नाही, संपूर्ण भारतवासियांकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आणि म्हणून संपूर्ण देशभर हा दिवस अत्यंत आनंदाने, हर्षोल्लासाने अनेक ठिकाणी मिरवणुका निघाल्या, अनेक ठिकाणी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, अनेक ठिकाणी चौकामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून लोक एकत्रित आले, आणि अशा प्रकारे एकत्रित लोकांनी आनंद साजरा केलेला आहे। मैत्री परिवार संस्थेने देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या समवेत आज आम्ही या ठिकाणी आलो, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण केलं, आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अत्यंत हर्षोल्लासाचा आनंदित आहोत। आणि त्यांनी दिलेल्या या घटनेच्या आधारावरती हा देश निश्चितपणे प्रगती करेल, आणि जगातला हा सगळ्यात चांगला देश होईल, अशा प्रकारचा प्रयत्न या घटनेच्या माध्यमातून देशाला मिळालेली संधी आहे। आणि निश्चितपणे आमच्या देशातले सगळे नागरिक या घटनेचा आदर करून आपला देश हा मोठा करतील असा विश्वास आहे। बाबासाहेबांनी सर्वच घटकांसाठी काम केलेलं आहे, परंतु फक्त त्यांना दलितांचा नेता असं म्हणून हे बदललं पाहिजे। म्हणून मी माझ्या बोलण्यात असा उल्लेख केला की विश्वगौरव बाबासाहेब आहेतच, संपूर्ण देशवासियांकरता आनंदाचा दिवस आहे। केवळ दलित समाजाच्या उत्थानाकरता नव्हे, या देशातल्या प्रत्येक नागरिकांना हक्क मिळावेत, त्यांना अधिकार मिळावेत, अशा प्रकारची घटना ही भारताची अभूतपूर्व घटना आहे, ऐतिहासिक घटना आहे। म्हणून या घटनेचा संपूर्ण आदर देशवासियांनी करावा, आणि संपूर्ण देशातल्या प्रत्येक व्यक्तीकरता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां हे आदराच्या ठिकाणी आहेत। 131वी जयंती जरी बाबासाहेब आंबेडकरांची आहे, तर आम्ही सगळ्या आंबेडकरी संस्थांनी, सगळे बाबासाहेबांची मुलं ह्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन संयुक्त जयंती साजरी करायला पाहिजे, हाच मेसेज जायला पाहिजे। हे फक्त बाबासाहेबांमुळेच घडलं, त्यांनी हिंदू कोड बिल आणलं नसतं तर आज महिलांची परिस्थिती तशीच राहिली असती जशी ती मनूच्या काळात होती। आज स्त्रियांना
बरोबरीचा हक्क मिळतो आहे. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते जगत आहेत. एवढंच नव्हे तर त्या पायलट काय, डॉक्टर काय, इंजिनियर काय आणि त्या सत्तेमध्ये सुद्धा राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त नागपुरातल्या सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि गेल्या 2 वर्षामुळे कोविडमुळे जो उत्साह दबून राहिला होता, यावर्षी जयंती उत्साहात सुरू झाली आहे. ही बाबासाहेबांच्या मार्गावर चालणाऱ्या सगळ्या अनुयायांकरता एक हा संदेश आहे की कुठल्याही अडचणीच्या काळात आपण बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला त्याच्यावर चाललो तर सगळं नीट होतं. हेच या 2 वर्षाच्या कार्यकाळानंतर परत एकदा सिद्ध होत आहे. परत एकदा बाबासाहेबांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा समस्त देशवासियांना. मागील 2 वर्षापासून जे काही कोरोनाचा साथ पसरल्यामुळे लोकांमध्ये भयावह स्थिती होती, त्याच्यातनं बाहेर निघून जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. आणि मी विशेषतः देशांचे पंतप्रधानांचे अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना करत असताना समाजातला सगळ्यात तळागाळातला माणूस जो शेवटचा माणूस आहे त्यांच्यापर्यंत शासनाची सुविधा पोहोचली पाहिजे ही योजना आकारली होती. आणि ते संविधानाच्या अक्षरशः पालन करून शेवटच्या माणसापर्यंत कोरोनाच्या कार्यकाळात सर्व सुविधा पोहोचवण्याचा, अन्नधान्यापासून औषधीपर्यंत पोहोचवण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केला. आणि खरं तर संविधानाच्या मूळतः पालन करून आपली मूळ भूमिका त्यांनी निभावली. आज सगळ्यांना बाबासाहेबांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना, सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यांना एकता, समता, बंधुताच्या मार्गावर चालावा ही विनंती करतो. आणि पुनश्च सगळ्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आम्ही सर्वजण धूमधडाक्यात साजरी करत आहोत. माझ्यातर्फे संपूर्ण नागपूर शहरातील आणि महाराष्ट्रातील जनतेला आंबेडकर जयंतीच्या मी मनापासून शुभकामना देतो आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे, या संविधानामुळे भारतातील सर्व लोक एका माळेमध्ये गुंफल्या गेलेले आहेत. आणि त्यामुळे एका माळ्यात गुंफल्या गेल्या कारणाने भारत देश जो आहे तो एक संघ आहे. आपण बघू शकता की भारत देशातील जे संविधान जे आहे ते नीटनेटकं आणि सर्वोत्कृष्ट असल्या कारणाने आज जे आहे भारत देश अत्यंत ताकदीने पुढे जात आहे. तुम्ही पाकिस्तानच्या हालत पाहता, श्रीलंकेचे पाहता, नेपाळचे पाहता, परंतु भारत देश जो आहे तो संपूर्णपणे पुढे जात आहे. त्याच्यासाठी भारतीय संविधान कारणीभूत आहे. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो की त्यांच्या या कर्तृत्वामुळे आम्ही सर्व एकत्रितपणे आहोत. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा खरा आस्वाद आम्ही या देशामध्ये घेत आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 118वी जयंती आहे आणि देशभरात, जगभरात ही जयंती आज साजरी होत आहे. बाबासाहेबांनी जो मानवतेचा संदेश दिला आणि बाबासाहेबांनी ज्या शिकवणी दिल्या त्या शिकवणीवर चालण्याची आज खरंच गरज आहे. आपण पाहत असाल की या देशातलं चित्र बदलत आहे. जातीशी जातीला भिडवण्याचं काम होत आहे. आणि अशा वेळेस बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर जर हा देश चालेल तरच मला वाटते की देशातील सर्व घटक सुरक्षित राहू शकतील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांमध्ये जी शक्ती होती त्या शक्तीमुळे आज तुम्हाला दिसत असेल की बाबासाहेब आपल्यात नाहीत परंतु बाबासाहेब आपल्यात आहेत अशीच जाणीव सर्व सामान्य जनतेला होते आणि बाबासाहेबांची आठवण निरंतर येत राहील. बाबासाहेबांच्या विचारांची आणि बाबासाहेबांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं त्याची सर्वाधिक गरज आजच्या काळामध्ये आहे. ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये पाहतो आहे, धर्मांध वातावरण आपल्या देशामध्ये झालेलं आहे, तेव्हा बाबासाहेबांच्या विचाराची किंवा त्यांनी ते जे काही या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना दिलेलं आहे त्याची आज गरज आहे. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के दिन हम सब प्रण लें कि उनके आदर्शों पर, उनके बताए हुए कार्यों पर चलेंगे तो सही माने में हमने जयंती मनाई ऐसा प्रभावित होगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो.
त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी दिलेली राज्यघटना या देशामध्ये पालन करण्याची सद्बुद्धी सर्व राजकीय पक्षांना मिळो, अशा प्रकारची प्रार्थना या प्रसंगी